गोल्डमॅन रोहित पिसाळ यांच्याकडून बौद्ध युवकांना रोजगारासाठी आर्थिक पाठबळ। संपादक लक्ष्मण वानखळे। पत्रकार लक्ष्मण वानखळे यांनी गोल्डमॅन रोहित पिसाळ यांची मुलाखत घेऊन सविस्तर माहिती प्रसिद्ध केली। बौद्ध समाजातील युवकांना रोजगारासाठी सक्षम करण्याच्या उद्देशाने प्रसिद्ध उद्योजक आणि समाजसेवक गोल्डमॅन रोहित पिसाळ यांनी माझा पैसा माझा समाज आपली बँक या संकल्पनेतून बुद्धिझम बँकेची निर्मिती करून या बँकेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे। या उपक्रमामुळे समाजातील तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळणार असून त्यांच्यातील उद्योजकता विकसित होणार आहे। या योजनेअंतर्गत बौद्ध समाजातील युवक व युवतींना कमी व्याजदरात कर्ज पुरवले जाणार आहे। व्यवसाय, स्टार्टअप, लघु उद्योग, सेवा क्षेत्रातील उपक्रम यासाठी हे सहाय्य मिळणार आहे। यासोबतच व्यावसायिक मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि बाजारपेठेपर्यंत पोहोच यासाठीही विशेष मदत करण्यात येणार आहे। रोहित पिसाळ यांनी यापूर्वी समाजातील क्षेत्रात विविध उपक्रम राबवून समाजहिताचे कार्य केले। मात्र युवकांना स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांच्यातील कौशल्याचा विकास करून आर्थिक पाठबळ देण्याचा हा उपक्रम समाज परिवर्तनाची दिशा दर्शवणारा आहे। बुद्धिझम बँक ही सामाजिक उद्देशाने चालवली जाणारी वित्त संस्था असणार आहे आणि बौद्ध समाजाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ती कार्यरत असणार आहे। रोहित पिसाळ यांच्या पुढाकाराने ही बँक आता नवी ऊर्जा आणि दृष्टिकोनासह युवकांसाठी कार्यरत होणार आहे। तरुणांनी नोकरी मागण्यापेक्षा नोकऱ्या देणारे व्हावे यासाठी ही योजना आहे, असे रोहित पिसाळ यांनी सांगितले। या योजनेची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार असून इच्छुक युवकांना अर्ज करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे आणि प्रक्रिया जाहीर करण्यात येईल। नेर न्यूज साठी लक्ष्मण वानखळे, मुख्य संपादक, नेर न्यूज, नेर। जय भीम। मी रोहित पिसाळ, मला मुंबईचा गोल्डमॅन म्हणतात आणि मी एक आंबेडकरी बौद्ध आहे। आपण जी आता इथे बँक सुरू केलेली आहे ती आहे बुद्धिझम अर्बन, बुद्धिस्ट फॉर द बुद्धिस्ट आणि बाय द बुद्धिस्ट असणार आहे। ह्या बँकेचं टॅगलाईन जे आहे ते आहे माझा पैसा माझा समाज आणि आपली बँक। ही एकमेव बँक असेल जी स्वतःचे शेअर्स विकत नाहीये, ती कुठूनही FD तुमच्याकडे मागत नाहीये, पण तुम्हाला रोजगार देण्यासाठी ही बँक उघडली गेलेली आहे। तर ह्याचे जे अकाउंट्स आहेत ते 0 बॅलन्स अकाउंट आहे, 10,000 आणि 25,000 अकाउंट्स आहेत। ह्या बँकेमध्ये पहिल्यांदा आपल्याला चेक्सवर तुम्हाला बाबासाहेबांचं छायाचित्र दिसेल, ATM कार्डवर तुम्हाला छायाचित्र दिसेल आणि म्हणजे इवन दो इट्स नॉट टेक्निकली राईट, आपण